चला तर नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी ह्या व्हिडिओमधून आपण पाहत आहोत इयत्ता 7ची स्कॉलरशिप परीक्षेचे नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय गणिताचे आहे की नाही. तर आपला स्वाध्याय क्रमांक चालू आहे एक्सरसाइज क्रमांक 3.2. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट 3.2 exercise and that depends on the chapter name is that rational numbers and operation on it that. Okay, so the first question in this exercise is what is the difference between the greatest and smallest rational numbers given below. बघा या ठिकाणी परत पहिल्याचं उदाहरण संग्रहासारखे प्रश्न आहेत. डिफरन्स काढायचा तुम्हाला मोठ्यातल्या मोठा आणि लहानातल्या लहान रॅशनल नंबरचा परिमेय संख्येचा. तर बघा या ठिकाणी खूप सारे रूल्स ह्या लहान मोठी संख्या ठरवण्याची आहेत अपूर्णांकांचे परिमेय संख्येचे. प्रत्येक वेगळ्या क्वेश्चनला प्रत्येक वेगळा रूल आहे आणि हा सगळे ध्यानात ठेवण्यापेक्षा इतके किचकडात पुसण्यापेक्षा जर आपल्याला ते रूल जर ध्यानात राहत असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात सोपं याच्यामध्ये एकच मार्ग बरा वाटतो आणि तो 100% उत्तर बरोबर देणार आहे. या सर्वांची मांडणी करायची अगोदर तुम्हाला परीक्षेमध्ये मांडायची गरज नाही. पेपरमध्ये तुम्ही पेन्सिलनं उत्तर काढू शकता जागेवर एका स्टेपमध्ये. एकदा फक्त समजण्यासाठी आपल्याला परत परत लिहावं लागतंय. काय करायचं सांगितलं याच्यामध्ये 0 ॲड करायचं. काय करायचं प्रत्येकामध्ये 0 ॲड करायचा आणि डिवायडेशन करा. 0 ॲड न करता तुम्ही डायरेक्ट पॉईंट घेऊन डेसिमल सुरुवातीलाच घेऊन देखील आन्सर काढू शकता. पण जरा कॅल्क्युलेशन अवघड जातं त्यामुळे हे आपली सोपी पद्धत. 15 चौक 60, 15 चौक 60 खाली उरले 10 आणि पुन्हा 10 उरले म्हणजे 100 म्हणजे 15 15 90 ते 6 झाले. पुन्हा 100 उरले पुन्हा 15 हे झाले याचं उत्तर. आता 20 पंचे 100, 20 पंचे 100. बघा या ठिकाणी जर पूर्णांकाची जी संख्या आहे डेसिमलच्या डावीकडील ती जर वेगवेगळी मिळत असेल तर आपल्याला पुढचे भागाकार करायची गरज नसते. पण आपण बघूया 20 पंचे 100 खाली उरले पुन्हा 10 पुन्हा 100 झाले पुन्हा 20 पंचे 100 बरोबर. हे झालं 5.5 उत्तर. याचं 5 चौक 20, इथं 25 चौक 100, 20 उरले म्हणजे 20 उरले ते 0 0 ॲड केले की पुन्हा 200 व्हायला लागले. पण ते 200 का करायचे कारण 20ला 25 भाग जात नाही त्यामुळं मग 25 8 200 माहिती आहे आपल्याला. हे झाले आपले यांचं दशांश रूपामध्ये रूपांतर. आता आपल्याला लहान मोठा सहज कळतो. सगळ्यात मोठा कोणता आहे ग्रेटेस्ट बघा याच्यामध्ये 11. यांचं काय करा डिफरन्स घ्यायचा आहे बरोबर. मग 11/20 वजा डिफरन्स घ्यायचा आहे. आणि लहानात लहान कोणता आहे मग 2/5. हे 20/5 नाही मित्रांनो, 0 आपण नंतर ॲड केले 2/5. आता यांचं छेद समान करायचं. छेद समान करायचं म्हणजे काय दोन्हीचा छेद सारखा आला पाहिजे. इथं 20 घेतले तर 20ला 20 केले 1 न गुणलं वर पण किती न गुणायचं 1 न म्हणजे 11ला 11 जशाला तसे राहतील. वजा बाकी चिन्ह मित्रांनो जे आहे ते चिन्ह देऊन टाकायचं. बघा 5चे आपण किती केले 20 केले. मग 5ला 20 होण्यासाठी किती न गुणलं 4 न तर वर पण किती न गुणायचं 4 न मग वर किती आले 8. किती झालं उत्तर मग हे 3/20. हे झालं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. आपलं जे उत्तर आलेलं आहे 1 नंबरचं ते आहे 1च नंबरचा पर्याय बरोबर आहे. चला तर आपला पुढचा प्रश्न घेऊया 2 नंबरचा 3.2 मधला. बघा हा पण अतिशय छान प्रश्न आहे. बघूया याचं उत्तर काय येते. तर बघा या ठिकाणी इक्वेशन दिले ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि बरोबर चिन्हाच्या समोर काय अंक येईल ते आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी बघा -1 आणि छेद सारखा आहे मित्रांनो. काय छेद सारखा आहे छेद सारखा डायरेक्ट लिहून घ्या. हां आता हे -51 आणि -102 आहेत तो काय -153 होत असतात. काय होत असतात -153. आता गुणाकार लिहू आपण डायरेक्ट कारण इथं भाग गेले त्याचाच गुणाकार व्यस्त करायचा असतो गणित करत असताना. गुणाकार व्यस्त म्हणजे काय अंश छेदात छेद अंशामध्ये जायत असतो. मग आपलं काय आहे आपला छेद काय आहे -102 आपण 100 आपले 25. हे झालं आपले इक्वेशन बरोबर. बरोबर किती विचारलं त्यांनी आता इथं बरोबर करूया आपण. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी मित्रांनो हे दोन्ही एका टेबलमध्ये आहेत बघा. 17/5 85 आणि 17/9 153 म्हणजे -9 म्हणे. आणि हे दोन्ही एका टेबलमध्ये येत नाहीत म्हणजे -9 छेद किती येते 5 गुणिले -102/25. या पलीकडे आपल्याला उत्तर सुद्धा द्यायचं आहे. याचा पर्याय दिलेला आहे मित्रांनो 9. पर्याय क्रमांक बघा 9. दुसरा आहे -9 नंतर आहे 1/9 आणि 4th आहे 1/9. म्हणजे याचं जर आपण कशी जरी काटाकाटी करायचे प्रयत्न केले तर इथून पुढे जास्त काटाकाटी होत नाही. त्यामुळे हे उत्तर येणं तरी शक्य नाही. इथं कुठंतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो. लक्षामध्ये
कारण की याचं कसं जरी गणित केलं, याचं डिवायडेशन केलं किंवा यांची काटाकाटी करायचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा जास्त काटाकाटी होऊ शकत नाही, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करता येत नाही. म्हणजे याची या ठिकाणी हे जे नंबर आहे हा कमीत कमी एका टेबलमध्ये येणारा पाहिजे, तेव्हा आपला आन्सर बरोबर येणार आहे. तर या ठिकाणी 125 जर घेतले मित्रांनो, किती 102च्या ठिकाणी 125, तर उत्तर येऊ शकतं. बघा बरं आपण काय करून पाहूया. -9/5 इंटू -125/25. ओके, मग इथं काय आता 5 1 जा 5 -5 किती -5. मग आता जे उत्तर आहे आपलं -9/5 इंटू -5 इज इक्वल टू व्हॉट. तर आता इथं बघा हे मायनस आणि हे पण मायनस आहे, मायनस मायनस इथं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच काय होईल, जे उत्तर येईल ते प्लसमध्ये येईल. मग काय येईल ते 45/5, 5 1 जा 5, 5 9 जा 49. म्हणजे इथं उत्तर जे येणार आहे आपलं ते काय येणार आहे 9. तर 9 प्लस उत्तर आहे का ते किती नंबरचा पर्याय क्रमांक आहे 1 नंबरचा. इथं पण 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. म्हणजेच काय करायचं या ठिकाणी -102 ही चुकीची प्रिंट मिस्टेक आहे. राईट काय आहे इथं -125 पाहिजे तेव्हा ते आन्सर बरोबर येतंय. प्रिंटिंग मिस्टेकमुळे ते चूक झालेली आहे. असो, अपेक्षा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असावं. आता आपण पुढचं गणित घेऊया 3 नंबरचं, जेणेकरून तुम्हाला ते समजायला मदत होईल. पुढचे गणित 3 आणि 4 नंबरचं गणित आपण सोबत पाहणार आहोत. तीन 3.2च चालू आहे आपला, आणि त्यामध्ये तिसरा गणित आहे. तिसरा गणित काय सांगते आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी ॲडेड टू द रॅशनल नंबर 22/3 टू गेट द इंटिजर. बघा या ठिकाणी अतिशय सोपा आणि छान प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला समजण्यासारखा. या ठिकाणी काय दिले आपल्याला, इंटिजर दिला त्यांनी 22/3. यामध्ये कोणता ॲड केला म्हणजे आपल्याला इंटिजर मिळणार आहे. इंटिजर म्हणजेच काय तुम्हाला सांगितलं, इंटिजर म्हणजे काय, कोणतीही धन आणि ऋण पूर्णांक असणारी जी संख्या आहे किंवा शून्य, यांना आपण इंटिजर म्हणतो. तर आपल्याला पूर्णांक संख्या मिळण्यासाठी काय करावं लागेल या ठिकाणी, आपल्याला या ठिकाणी असा एक नंबर इथं घ्यावा लागेल की जो 3च्या टेबलमध्ये येतो. मग 3च्या टेबल 22मध्ये ॲड करायला सांगितलं आपल्याला, ॲडेड म्हणून आपल्याला ॲड करावं लागेल. मग 22मध्ये किती ॲड केले म्हणजे 3च्या टेबलमध्ये नंबर येणार आहे. जर 22मध्ये आपण 1 ॲड केला 23 आले, 3च्या टेबलमध्ये नाही. जर 22मध्ये आपण 2 ॲड केली तर तो 3च्या टेबलमध्ये आहे. म्हणजे इथं किती पाहिजेत आपल्याला 24. जरी इथे 24 येण्यासाठी आपल्याला किती ॲड करावं लागतं याच्यामध्ये, किती ॲड केले आपण 24 येण्यासाठी 2 ॲड केले. म्हणजे उत्तर जे असेल ते काय असणार 2/3. इतका साधा विचार करायचा आहे आणि आपलं उत्तर येण्या ठिकाणी 2/3 लक्षामध्ये. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. काय, विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी सबट्रॅक्टेड. इथं काय विचारलं तर मित्रांनो, सबट्रॅक्टेड. नंबर काय दिले आपल्याला 40/13. तुम्ही प्रत्येक पर्याय घेऊन देखील याच्या उत्तरामध्ये जाऊ शकता. अगोदर काय करायचंय, सारखेच असणारे वजा करून पाहिजे, किंवा याच्यासारखा जर विचार केला आपण तर मला सांगा 40 इथं या ठिकाणी काय करायचं आपल्याला, एक बॉक्स घ्या समजा, या ठिकाणी आपल्याला 13च्या टेबलमध्ये येणार नंबर आणायचा आहे. कसं काय करून, आता इथं सबट्रॅक्ट करून आणला, इथं मायनस करून आणायचं आहे. मग 40 मधून किती वजा केल्यामुळं आपल्याला 13च्या टेबलमध्ये नंबर मिळणार आहे, 1 वजा केल्यामुळे 40 मधून 1 केलं 39, 39 हे 13च्या टेबलमध्ये येतात. मग 39 आणायचं आपण किती वजा काय वजा केले, 1/13 याच्यातून आपण कमी केलेला आहे, तेव्हा आपल्याला 39/13 मिळालेला आहे. इतकं साधा विचार करायचा मित्रांनो, याच्यात कॅल्क्युलेशन वगैरे करत बसायची गरज नाही. आपल्याला पूर्णांक संख्या कशी मिळेल हे बघायचं आहे. लक्षामध्ये अशा गणितामध्ये प्लस मायनस वगैरे करत बसायची गरज नाही. आणि जर तुम्हाला जायचंच असेल स्टेप बाय स्टेप तर तुम्ही ऑप्शन थ्रू बी जाऊ शकता, हे की नाही. याच्यामधून कोणती पूर्णांक वजा केला म्हणजे आपल्याला पूर्णांक संख्या मिळेल, हे की नाही, कोणता फ्रॅक्शन वजा केलं तर असं देखील जाऊ शकता. असो, यानंतरचं आपलं पुढचं गणित बघा 3.2 मधलं 5वं गणित आहे. अ रॅशनल नंबर इज 5/12 इज इक्वल टू द सम ऑफ 2 रॅशनल नंबर. म्हणजे 5/12 आहे हा 2 रॅशनल नंबरचं ॲडिशन आहे, बरोबर. इफ वन ऑफ देम इज -3/24 व्हॉट इज द अदर वन. सो दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. लुक एट दॅट हियर. वी हॅव टू जस्ट ॲड द व्हॅल्यूज proper place, then we will get the answer. Look at here, one of them number is -3/24 plus we don't know the second number. Okay, so you can add here x, y, any of letter. Okay, here
सो द ॲडिशन ऑफ दिस टू नंबर रॅशनल नंबर इज 5/12. या दोन्हीचं रॅशनल नंबरचं जे ॲडिशन आहे सम आहे त्यांनी दिले 5/12. ही झाली मांडणी आपली. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता काय सॉल्व्ह करणार आपण बघा, या ठिकाणी ॲज इट इज असायला तसं. आता ही इकडं ही पूर्ण साईन आहे, पूर्ण जे फ्रॅक्शन आहे आपला रॅशनल नंबर आहे त्या पूर्णाला साईन आहे मायनसची, तर तिकडे गेल्यावर प्लस होऊन जाईल. मग 5/12 इथं प्लस होईल 3/12. ओके. आता या ठिकाणी काय होईल मित्रांनो, याला 3 1 जा 3 आणि 3 8 जा काय होईल, हा लहान होऊन जाईल. बरोबर. याचं आपण शॉर्ट फॉर्म केलं. जितकं जेव्हा केव्हा फ्रॅक्शन किंवा रॅशनल नंबर्स येतील त्यावेळेला त्यांचा अगोदर शॉर्ट फॉर्म जेवढा करता येईल तेवढा करायचा, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं जाईल आणि गणित बरोबर येईल. या ठिकाणी बघा आता काय होईल, यांचं डिनोमिनेटर सेम करूया, 24 होऊन जाईल. किती होईल, 24. तर इथं 24 होण्यासाठी आपण कितनं मल्टिप्लाय केलं, 2 इथं 2 जर केलं 24 होण्यासाठी 12ला, तर वर पण कितनं करतो आपण, सेमच करतो, 2 करावं लागेल, म्हणजे 10 येईल. आता बघा ह्या 8चं आपण 24 केलं, कितनं मल्टिप्लाय केलं, 3 वर पण कितनं करावं लागेल, 3 इथे किती येईल, 3. बरोबर. तर या ठिकाणी काय होईल, 13/24. पहिलं जसे आज इट जरी ठेवलं असतं हे काटाकाटी न करता तरी देखील उत्तर आपलं सेम आलं असतं. पण शक्यतो कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी हे शॉर्ट फॉर्म घ्यायचे. या ठिकाणी शॉर्ट फॉर्म असतं तर आपलं आन्सर अधिक सोपं झालं असतं. पण असो, या ठिकाणी उत्तर आहे आपलं 13 छेद किती आहे, 24. या ठिकाणी 13/24 हे आपलं आन्सर आहे. आता बघूया आपण पुढचं 6 नंबरचा जो प्रश्न आहे तो 6 नंबरचा प्रश्न देखील आपल्या पहिल्या प्रश्नासारखाच आहे. विच वन इज द ग्रेटेस्ट. आपल्याला मी शॉर्ट फॉर्म दिले, शॉर्टमध्ये क्वेश्चन दिला आहे मित्रांनो, पुस्तकामध्ये तुम्हाला बरोबर दिलेला असेल, तुम्ही तो पाहू शकता. क्वेश्चन काय मॅटर करत नाही इथं, फक्त आपल्याला काय करायचं आहे, मोठा कोणता ओळखायचा. बघा 1/2ला 1/2 लिहून टाका, 1/8ला 1/8 लिहून टाका, 1/3ला 1/3 लिहून टाका आणि 1/4ला 1/4 लिहून टाका. या ठिकाणी अलग आहे आणि 0 0 देऊन टाकायचं. आपण सांगितलं मी आयडिया काय आहे तर 0 0 ॲड करायचं, सोपं जाते. 2×5 10 -5 या 8 1 8. बरोबर. मग दशांचिन्ह द्यावं लागेल, 2 उरले, 8 2 16, पुन्हा 4 8 5 हां, हे असं उत्तर आहे, वजाचे चिन्ह. बरोबर. इथे किती येतात, 3 3 9. बरोबर. पुन्हा 1 उरला, पुन्हा 10 होतील, पुन्हा 3 3 9. ही रिपिटेशन होत जाणार आहे, नॉन टर्मिनेटिंग. आणि या ठिकाणी 4 2 8 4 2 8 आणि बस झालं. आपल्याला काय करायचं, प्रत्येकाचे पूर्णांक मी आधीच सांगितलं तुम्हाला मित्रांनो, असे गणित करत असताना पूर्णांक जर मिळत असतील आपल्याला पुढचं गणित करायची गरज नाही. या ठिकाणी प्रत्येकाचे पूर्णांक हे वेगळे आलेले आहेत, हे सर्व मायनसमध्ये. बरोबर. आता या ठिकाणी आपल्या सर्वात ग्रेटेस्ट ओळखायचा. ग्रेटेस्ट म्हणजे काय, मायनस साईन असल्यामुळे सगळ्यात मोठा कोणता राहील, की जो सर्वात लहान दिसतो तो सर्वात मोठा राहील. कारण नंबर लाईनच्या जवळ कोणता येणार आहे, -1 -2 -3. आपण नंबर लाईन बघितली मित्रांनो, ही नंबर लाईन आठवायची. पुढचा लेसन तोच आहे आपला, हे बघा -1 -2 -3 नंबर लाईनवर, आणि ही 0. ठीक आहे नाही, हे 2 नंबर लाईनवर जवळचा जो अंक असतो तो सर्वात मोठा असतो. सर्वात मोठा निगेटिव्ह इंटिजर कोणता असेल तो -1 आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये सर्वात जो मोठा आहे तो कोणता आहे, नंबर लाईन जवळ दिसणारा -1.25 हा सर्वात मोठा आहे. म्हणून जे आपला आन्सर आहे 1/8 कुठे गेले, हे -1/8 आहे, हा सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी आहे. ग्रेटेस्ट ओळखायचा आपल्याला. बरोबर. चला पुढचं गणिताकडे जाऊया आपण. आता 7वा प्रश्न आहे मित्रांनो. 7वा प्रश्न काय सांगतोय आपल्याला, ग्रेटेस्ट रॅशनल नंबर बिटवीन. बघा, ग्रेटेस्ट रॅशनल नंबर बिटवीन द रॅशनल नंबर 3/7 अँड 9/13 यासारखे प्रश्न आपण अगोदर बघितलेले आहेत मित्रांनो. पण या ठिकाणी दोन्हीचे ॲडिशन करून जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनमध्ये तुमच्या पुस्तकात दिलेत बघा. 7 नंबरचे जिथं वाटलं असतं ऑप्शन मी इथं 4/11 7/12 1/2 आणि इथं 5/8 हे तुमचे ऑप्शन आहेत मित्रांनो. काय आहेत हे ऑप्शन. बरोबर. तर यांची ॲडिशन द्यारी जर 7 आणि 13 किती 20 आणि 12 जर 20 केलं आपण 12/20 तरी या ठिकाणी एकही ऑप्शन त्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. बरोबर. त्यामुळं यांची ॲडिशन या ठिकाणी करता येणार नाही. तर या ठिकाणी यांच्या जवळपास येणारा म्हणजे यांच्यात येणारा ग्रेटेस्ट या दोन्हीच्या मधात दरम्यान येणारा पाहिजेच, पण तो ग्रेटेस्ट पाहिजे.
आणि दोन्हीचं डिनोमिनेटर सेम नाही आहे. जर सेम करून जरी काढलं तर आपल्याला आन्सर लवकर मिळणार नाही. यासाठी एक सोपी ट्रिक आहे मित्रांनो. काय करायचं आहे, या 3/7 यांचा अगोदर काय करायचे, अगोदर ह्या दोन्हींची व्हॅल्यू काढूया आपण. बरोबर, 3/7 आणि सर्वांमध्ये सोपं जाईल मित्रांनो, अवघड काही नाही याच्यामध्ये. आता व्हॅल्यू किती येण्याची, 0 ॲड करायचं तुम्हाला सांगितलं मी. सारे सोपं. किती वेळ, 7 × 28, 2 उरले, 2 14, पुन्हा 6 उरले, 56. बरोबर, 4.28 आलं याचं उत्तर. 2 डेसिमलपर्यंत मात्र आन्सर काढायचं आहे आपल्याला, म्हणजे अजिबात अचूक उत्तर येणार आपलं. कारण सगळे अंक जवळपास सारखे आहेत. मग किती इथं 1378 मित्रांनो, 6 पॉईंट. ओके, 12 उरले. 90 मधून 78 गेले, 12 उरले. 12ला आपण भाग देणार. 12 जात नाही, 1 0 ॲड करायचं. मग किती होईल ते, 120 होतील. मग 13 9 17, तर 9 येतील मित्रांनो. बरोबर, पुन्हा 3 उरतील, 13 2 26. याचं उत्तर येणार 6.92. तर याचा अर्थ कळाला का मित्रांनो, हे का केलं आपण. आता ह्या 4.28 आणि 6.92 या दरम्यान कोणत्या अपूर्णांकाची व्हॅल्यू येते आणि ती सर्वात मोठी कोणती येते ती बघायची आपल्याला. तर यांची आपल्याला थोडक्यात काय करावं लागणार, आता यांच्या व्हॅल्यूज काढावं लागतील, तेव्हा आपल्याला उत्तर पटकन करणार आहे. बघा, 4/11. बघा इथे 40 घ्या, 11 3 30, पुन्हा 7 उरले, 11 66, पुन्हा 4 उरले, 11 3 33 परत. बरोबर, पुढचं गणित 712. 0 ॲड करा, काय होईल तर 12 5 60, 5 आले व्हॅल्यू, इथं 5 आली. तरी आपण 2 डेसिमलपर्यंत जाऊया. 10 उरले, हे काय 100 झाले. म्हणजे जर 96. बरोबर, 96. पुन्हा 4 उरले, पुन्हा 12 36. बरोबर, याचं उत्तर आलं. इथे 1/2. 1/2चं आपल्याला तर माहिती आहे, पण तरी आपण काढूया. 10/2 म्हणजेच काय, 5. ओके, या ठिकाणी परत घेऊया आपण आता 5/8 जे दिले आहे आपल्याला ते, की नाही. 5/8चं काय होईल मग आता, 56 पॉईंट. इथे 848 उरले किती, 2. 848 आणि उरले किती, 2. तर पुन्हा 8 2 16 आणि पुन्हा 4 आपण 40. म्हणजे बघा या ठिकाणी 3.63, 5.83, 5 आणि 6.25 असे 4 पर्याय आले, उत्तर आलेले आहेत आपल्याकडे. बरोबर, यांची व्हॅल्यू झालेली आहेत. तर या दोन्हीच्या दरम्यान कोणती व्हॅल्यू येते की जी सर्वात मोठी आहे, 3, 5, 5 का 6.25. बघा इथे 6.92 आहे. म्हणजे सगळ्यात मोठा जो अपूर्णांकाची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे 5/8ची व्हॅल्यू किती आली, 6.25. आपल्याला टेस्ट पाहिजे. हे तर सर्व त्याच्या दरम्यान, याच्या दरम्यान फक्त हे 3.63 येत नाही, बाकी हे तिन्ही याच्या दरम्यान येतात. कोणत्या दोन अपूर्णांकाच्या 3/7 आणि 9/13च्या दरम्यान कोणते येतात, हे तिन्ही येतात, बाकीचे उरलेले. पण आपल्याला सगळ्यात मोठा पाहिजे, त्यात आपल्याला सगळ्यात मोठा पाहिजे. मग त्याच्या सगळ्यात मोठा कोणता आहे, मग हे 6.25 व्हॅल्यू असणारा तो कोणता आहे, 5/8. म्हणजे आपला आन्सर काय आहे, 4 नंबर्स. आल्या लक्षामध्ये. अशा प्रकारचं देखील गणित आपल्याला कधी कधी करून पाहावे लागतात, ते पण माहीत असावं. बरोबर, आता पुढचं गणित घ्या. 8 नंबरचं काय आहे, हे सॉल्व्ह करायचं मित्रांनो. करूया आपण. चला, आम्ही डबल स्टेप लिहित नाही, डायरेक्ट डिनोमिनेटर सेम करूया आपण. बघा या ठिकाणी काय केले, 2, 102, 203, 304 प्रत्येकाचा डिनोमिनेटर वेगळा आहे आणि ॲडिशन दिली. मग जर छेद वेगळा असेल तर आपण ॲडिशन करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला डिनोमिनेटर सेम करावं लागेल. त्या सर्वांचा डिनोमिनेटर म्हणजे एलसीएम काढावं लागेल. तर यांचा एलसीएम काय येईल मित्रांनो, 12 येईल. किती येईल, 12. तर बघा या ठिकाणी आपण आता कसं सॉल्व्ह करणार. तर आता या 2ला 12 करण्यासाठी कितना मल्टिप्लाय केला आपण, 6 न. 2 6 12. वर पण कितना करा, 6 न, वर 6 6. बरोबर, या ठिकाणी 3ला आपण 14 12 केले, कितना मल्टिप्लाय केले, 3 4 12. 4 न, वर पण 4 न करायचं. 4 2 8. इथं बघा 4ला आपण किती केले, 12 केले, कितना मल्टिप्लाय केले, 3 न, वर पण कितना करणार, 3 न, 9 आलं. बरोबर, इथं वजा 5/12ला 5/12. ओके, आता सॉल्व्ह करूया आपण. इथे किती, 9 आणि 8 17 23. 23/12 मायनस 5/12 इज इक्वल टू व्हॉट. तर काय केलं, 18 मायनस 12 मित्रांनो, 18 - 12. तर याला जर आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये केलं, असं जर पर्याय असेल तर हे पण उत्तर बरोबर आहे, चुकीचं आहे असं नाही. पण इथं त्यांनी शॉर्ट फॉर्म असं पर्याय जर नसेल, या पर्यायामध्ये असं उत्तर नाही, त्यामुळे शॉर्ट फॉर्म करून पहा. हे दोन्ही एका टेबलमध्ये येतात, कोणत्या, 6च्या. sin 3 18 आणि sin 2 12, म्हणजे 3/2. तर किती आलं, 3/2. आता हे 3/2 कोणत्या पर्यायामध्ये आहे का, सॉरी या ठिकाणी पर्याय चुकलेत आपल्याकडून. इथं काय आहे, 1/2 आहे. इथं किती आहे, 1/2 आहे. इथं
इथं किती आहे 3/2 आहे मित्रांनो आणि इथं 5 आपलं 2 आहे किती आहे हे 2 8 नंबरच्या प्रश्नामध्ये असे ऑप्शन आहे 3/2 आपल्याला 3 नंबरला दिसेल तर 3 नंबरचं उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे लक्षामध्ये अशा प्रकारचे आपल्याला गणित अपूर्णांकामध्ये चिन्ह पाहून सोडवायचे आहेत सर्वात अगोदर छेद समान करता आला पाहिजे आता पुढचं गणित घेऊया आपण 9 नंबरचं किती नंबरचं 9 नंबरचं गणित पाहणार आहोत आपण या ठिकाणी आता 9 नंबरचं गणित सोपं आहे मित्रांनो बघा मांडूया आपण खाली 76/68 114/102 आता यालाच काय करायचं मित्रांनो भागिले म्हणल्यानंतर याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा गुणाकार व्यस्त घ्यायचा म्हणजे त्यालाच काय उलटं करायचं म्हणजेच काय छेदाला अंश आणि अंशाला छेद करायचा भांडलं बरोबर आता हे गुणाकार आहे चिन्ह असल्यामुळं आपण कुणाची कुठेही काटाकाटी करू शकतो बघा हे दोन्ही एका टेबलमध्ये येतात 17 चौक 68 17 सक 102 19 चौक 76 आणि 19 सक 114 हे 6 कुठले 6 1 6 हे 4 1 4 4 1 4 बरोबर इथं काय उरलं मग 1 गुणिले 1 बरोबर उत्तर येईल एकच किती एकच त्या ठिकाणी प्लस 1 उत्तर कुठं आहे 2 नंबरात हे आपलं उत्तर असणार आहे आलं लक्षामध्ये स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर उत्तर चुकण्याची शक्यता खूप कमी असते घाई गडबड करायची नाही आणि जर तुम्हाला आधीच शॉर्ट फॉर्म करता आला अशा गणितामध्ये ते रॅशनल नंबर जातो खूपच छान गणित सोपं जातं या ठिकाणी बघा दुसरं गणित सेम त्यासारखंच आहे इथं पण डिनॉमिनेटर सेम आहे मित्रांनो मी दुसरी स्टेप लिहित नाही आहे बघा 4/7 अधिक वजा 11/7 छेद समान असल्यामुळे आपल्याला समान करायची गरज नाही आपण डायरेक्ट अंशाची छेद समान असल्यानंतर आपण अंशाची बेरीज असेल बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी करतो बघा प्लस आणि मायनस काय होईल मायनसच होईल वजा 11 मधून जर 4 गेले तर काय होईल वजा 7 राहतील मग वजा 7 हे खाली पण 7 गुणिले वजा 7 बरोबर किती 7 1 7 बरोबर वजा 1 येईल इथं गुणिले वजा 7 राहतील मग वजा वजा काय होईल मित्रांनो 7 1 7 प्लस 7 होतील मुलं काय करतात गडबडीमध्ये 7 1 7 कटला 1 गुणिले वजा 7 वजा 7 तर तसं नसून मित्रांनो हे वजाला वजा चिन्ह तसंच राहील कायमचे एक समोर म्हणून हे वजा 1 गुणिले वजा 7 हे वजा गुणिले वजा बरोबर प्लस 7 होतील आणि उत्तर आपलं काय राहणार आहे 7 राहणार आहे या ठिकाणी आणि लक्षामध्ये तर प्लस 7 कोणते 4 नंबरला हे 4 नंबरचा पर्याय आपल्या बरोबर असणार आहे चला बघा आता ह्या उदाहरण संग्रहातील तुम्हाला पहिला उदाहरण संग्रह आणि ह्या उदाहरण संग्रहातील हे 3 गणित जे आहेत मित्रांनो हे सरावासाठी आहेत तुम्ही याचे उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि याचं उत्तर तुम्हाला काढून पाहायचं आहे येत नसेल तर कमेंटमधून सांगायचं की याचं उत्तर हे काय आहे ऑप्शन काय आहेत तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन याचा सराव देखील करू शकता हे एक्स्ट्रा प्रश्न आहेत जेणेकरून हे तुम्हाला समजण्यासाठी ओके असे बेसिक पॉईंटवरचे गणित परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका